शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की हवामानामध्ये बदल होतोय आणि ह्या बदलामध्ये भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शिवाय आजपासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बऱ्याच भागात आज पाऊस होऊ शकतो स्थानिक स्वरूपामध्ये आणि पिकांना जीवदान मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. शिवाय विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची देखील मेघगर्जनेसह शक्यता आहे. कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील. त्यामुळे वातावरण बदलतंय हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं तर अलर्टमध्ये कुठल्याही प्रकारचं अलर्ट महाराष्ट्रासाठी दिलेलं नाही. केवळ स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 23 तारखेलाही कुठल्याही प्रकारचा अलर्ट महाराष्ट्रासाठी नाही आहे, परंतु स्थानिक वातावरण 23ला असण्याची शक्यता आहे. 25 तारखेला देखील कुठल्याही प्रकारचं अलर्ट महाराष्ट्रासाठी देण्यात आलेलं नाही. 26ला वातावरण आणखी कमी होतं आहे. त्यामुळे भारतातच पाऊस कमी होतो आहे. भारतात केवळ ओरिसा, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश याच ठिकाणी अलर्ट, बाकी कुठेही अलर्ट दिलेलं नाही. 27ला देखील तीच परिस्थिती आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सध्या पावसाचा खंड किंवा झाला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. आपण जर काल गेल्या 24 तासामध्ये 21 तारखेचा अंदाज आहे, पाऊस कुठे झालेला आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण अंदाज घेतला होता आणि पुन्हा एकदा आपण त्यावर नजर टाकूया. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कोकण किनारपट्टी म्हणजे पश्चिम किनारपट्टीला अगदी केरळपासून सुरतपर्यंत पावसाचं वातावरण होतं किरकोळ स्वरूपामध्ये. एक हलका कमी दाबाचं क्षेत्र ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये एक पावसाचं वातावरण होतं. या ठिकाणी थोडा WDचा प्रभाव आहे. बाकी भारतामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार JFAचा अंदाज आहे हा. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती ही आपल्याला या पूर्व भागामध्ये दाखवण्यात आलेली आहे. पावसाचं प्रमाण मध्य भारतावर दाखवण्यात आलंय. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दाखवलंय, परंतु विशेष पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र केरळपासून दक्षिण कोकणापर्यंत पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलेला आहे. या मॉडेलचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणची चक्राकार स्थिती अजूनही कायम असून पूर्व भारत, मध्य भारतात थोडा पाऊस होत राहील. या भागामध्ये आपल्याला सर्वदूर पावसास पोषक स्थिती दिसते. अगदी राजस्थानपर्यंत आपल्याला पावसाळी वातावरण जाताना दिसते. 24 तारखेला या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे. या भागावर पावसाचं वातावरण कायम आहे. म्हणजे विदर्भात त्याचा हलका प्रभाव दाखवण्यात आलाय. दक्षिण कोकण, केरळपर्यंत पावसाळी वातावरण दाखवण्यात आलंय. 25 तारखेला देखील ही चक्राकार स्थिती कायम आहे. आपण या ठिकाणीचं केंद्र बघतो आणि जवळपास अशा पद्धतीने हा पाऊस या भागात असण्याची शक्यता आहे. याही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 26 तारखेला देखील आपण पावसाचा अंदाज या ठिकाणी बघतो. न्यूमेरिकल मॉडेलने तरी या भागात पावसाचा अंदाज कायम ठेवलेला आहे, परंतु महाराष्ट्रावर त्याचा फार पॉझिटिव्ह परिणाम नाही. JFAS मॉडेलनुसार 27 पासून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता JFASने व्यक्त केलेली आहे. या भागावर मात्र पावसाचा अंदाज कायम आहे. 28 तारखेला देखील ही चक्राकार स्थिती थोडी मागे सरकते. त्यामुळे पुन्हा एकदा समुद्र भागामध्ये तिचा प्रभाव आहे. परंतु वातावरणीय एक महत्त्वाचा बदल आपल्याला या भागामध्ये दिसतो. या ठिकाणी बाष्प खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर यामधून एक पुन्हा नवीन कमी दाबाची संजीवनी मिळणार असून एक नवीन कमी दाब हा भारतात प्रभावी होऊ शकतो असा देखील अंदाज याचा आहे.
या ठिकाणी 29 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला या ठिकाणी एक नवीन वादळी सिस्टम प्रभावी बनण्याची शक्यता आहे. तसा भारतातला पाऊस कमी झालेला आहे 29ला. मात्र या ठिकाणी आपण असं बघतो की या ठिकाणी एक प्रभावी सिस्टम बनण्याची तयारी सुरू आहे आणि या ठिकाणाहून तिला बाष्प उपलब्ध होत आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी आता एक नवीन वादळी प्रणाली विकसित होईल आणि तिला या भागातला बाष्पपुरवठा मदत करू शकतो असा आपला प्राथमिक अंदाज आहे. भारताच्या भूभागावर जरी पावसाचं प्रमाण कमी होत असलं तरी नवीन वातावरणाची शक्यता वाढते आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रेडिक्शन नंतर आपण जेव्हा ECMW मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा आज एक हवामानात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तो म्हणजे या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणजे सोलापूर, सांगलीचा काही भाग, लातूर, धाराशिवचा काही भाग, नांदेड, यवतमाळ आणि पूर्व विदर्भात तर मोठ्या पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. परंतु हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. या मॉडेलमध्ये आणि JFS मॉडेलच्या अंदाजात बदल पडतोय. या ठिकाणी आपण बघतो कोकणामध्येही पावसाच्या जोरदार सरी आज अपेक्षित आहेत. हे वातावरण 23 तारखेला देखील असणार आहे. कोकण घाटमाथ्यासहित थोडं सोलापूर, लातूर, धाराशिवच्या पूर्व भागामध्ये, नांदेडसहित विदर्भामध्ये हे पाऊस असण्याची शक्यता आहे. परंतु आपण कालपर्यंत हे वातावरण बघतोय, परंतु प्रत्यक्षात विदर्भामध्ये या मॉडेलचा देखील 100% अंदाज जुळत नाही आहे. काही अंशाने जुळतोय तो, त्यामुळे आपण तेही लक्षात घेणं आवश्यक आहे. 24 तारखेला हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे. पण या ठिकाणी बघतो की 24 तारखेला सोलापूर पूर्व आणि या पूर्ण भागामध्ये पाऊस वाढतोय आणि जवळपास विदर्भात पाऊस वाढतोय सगळ्या जिल्ह्यांमध्ये. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी चालू राहणार आहेत. 25 तारखेलाही विदर्भात मोठ्या पावसाचे संकेत आहेत. कोकणातील पाऊस कमजोर होण्याची शक्यता आहे. 26 तारखेला वातावरण विदर्भाच्या उत्तरेकडून सरकण्याची शक्यता आहे. 27 तारखेला ही वादळी प्रणाली मध्य भारतावर सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही पाऊस असण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूरच्याही काही भागात स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. 28लाही या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. या ठिकाणी आपण बघतो कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भ असं वातावरण 29ला दाखवलं जात आहे. 30 तारखेला केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात जास्त उष्णता वाढू शकते, ऊन वाढू शकतं. 31लाही तीच परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. कोकणातील पाऊस कमजोर होईल कारण नारळी पौर्णिमा संपल्यानंतर कोकणातला पाऊस कमजोर होतो. साधारण 1 तारखेपर्यंत यामध्ये प्रभाव नाही. 2 तारखेला गोव्याच्या दरम्यान एक वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता असल्यामुळे कर्नाटक आणि थोडं दक्षिण कोकण असं पावसाचं वातावरण वाढू शकतं. कोकणात हलक्या सरींची शक्यता कायम राहील, परंतु महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव सुरुवातीला ECMW मॉडेलने कमी दाखवला आहे. 4 तारखेपासून थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण स्थानिक वातावरण वाढण्याची शक्यता आहे. 5 तारखेला थोडं मध्य भारत आणि म्हणजे खास करून मध्य प्रदेश, गुजरातच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होईल आणि ज्याचा उत्तर महाराष्ट्राला फायदा होण्याची शक्यता आहे. म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये 5 सप्टेंबरला पाऊस असण्याची शक्यता आहे. हवामानातला मुख्य बदल हा सप्टेंबरच्या 8-10 तारखेनंतर होईल, परंतु तोपर्यंत आपल्याला हलक्या मध्यम पावसावर समाधान मानावं लागेल असा अंदाज दिसतोय. म्हणजे मोठे पावसासाठी आपल्याला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा या ठिकाणी असं लक्षात येतं की या भागामध्ये काही प्रमाणामध्ये
स्थानिक वातावरण वाढण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये हलक्या मध्यम सरी चालूच राहणार आहेत. मात्र या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सातत्याने दिला जातोय, परंतु त्या ठिकाणच्या स्थानिक वातावरणामध्ये प्रत्यक्षात पावसाचा प्रभाव किती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि तो अंदाज जर आपल्या शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ बघितला असेल तर या भागातील शेतकऱ्यांनी आपल्याला त्याविषयीचे व्हॉट्सअप मेसेज पाठवावेत. आज महाराष्ट्रातील हवामानात थोडा बदल होणं अपेक्षित आहे. तर सध्या पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वाढते, कोकणामध्ये पावसाची शक्यता वाढते. शिवाय म्हणजे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढतोय आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस आज होणं अपेक्षित आहे. त्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी पिकांना जीवदान देणारा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि रात्री उशिरापर्यंत हा पाऊस चालणार आहे. शिवाय परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा प्रभाव काही प्रमाणात उद्या देखील स्थानिक स्वरूपात राहील. मात्र त्याचा खास प्रभाव बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या भागात आहे. उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव थोडा कमी आहे अजून तरी. त्यानंतर विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण पुढे राहणार आहे. लगेच मोठ्या पावसासाठी कुठलाही अंदाज नाही. वेगवेगळ्या सिस्टम मध्य भारतावर आहेत, त्याचा थोडा प्रभाव उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असा होतोय, परंतु मोठे पाऊस अजून महाराष्ट्रात स्पष्टपणे दाखवलेले नाही आहेत आणि आपण त्या संदर्भातल्या अंदाजाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण आपल्याला सध्या असं दिसतंय की काही सिस्टम या मागे सरकत आहेत, परंतु आता या क्षणी त्या मागे सरकताना दिसत असल्या तरी पुढे जाऊन या वातावरणात खूप बदल होणार आहे. आपण एक झटपट अंदाज बघू. सध्या 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात फार मोठं वातावरण असलं तरी 5 तारखेला एक सिस्टम आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस देण्याची शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे. मूळ अंदाजाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. सध्या मान्सूनचा आस हा या भागामध्ये आहे आणि त्यामुळे येणाऱ्या सिस्टम जशाही बनत आहेत ते या भागात बनत आहेत आणि ते या मार्गे पुढे जात आहेत. त्याचा थोडाफार परिणाम या भागात जरी होत असला तरी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या सिस्टम अशा मागे सरकता कामा नये. त्या जोपर्यंत गुजरात, राजस्थानपर्यंत पोहोचत आहेत तोपर्यंत भविष्यामध्ये पावसाची आशा आपली कायम आहे. मात्र हवामानात आपण 5 तारखेचा अंदाज बघतो. या ठिकाणापासून हवामान बदलणं अपेक्षित आहे. आपण काही वैशिष्ट्ये लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाल्या ज्या हवामानाच्या मध्य भारतावर तयार होत आहेत त्या सुरुवातीला एक ऑगस्टच्या शेवटी मागे सरकताना दिसत होत्या किंवा अजूनही दिसत आहेत, परंतु त्या मागे न सरकता आपण 30 तारखेला बघतो की यामध्ये ताकद निर्माण होते आणि मग ती पुन्हा एकदा मध्य भारतावर पुढे सरकण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर 2 तारखेला एक वादळी अंश जो प्रशांत महासागरातून पुढे सरकतोय हा आपल्याला मदत करणार आहे पुढच्या कमी दाबासाठी. म्हणजे आपण आता हा कमी दाब बघा, हा अंश पुढे येऊन भारतात एक कमी दाब तयार करतोय. म्हणजे ही सुरुवात झालेली आहे हवामानाच्या बदलाची आणि चांगल्या प्रकारचा कमी दाब हा जवळपास गुजरात, राजस्थानपर्यंत पोहोचतोय. जर जोपर्यंत गुजरात, राजस्थानपर्यंत हे हवामान प्रणालीला पोहोचतील तोपर्यंत आपल्याला फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, परंतु सुरुवातीला काही दिवस आपल्याला
प्रणाल्या या बाजूने जाताना दिसतील. त्यानंतर त्या या बाजूला थोड्या खाली सरकणार आहेत आणि मग विशाखापट्टणम ते महाराष्ट्र असं जेव्हा हवामान बदलेल तेव्हाच महाराष्ट्रात पाऊस होणार आहे आणि याला साधारण 8 ते 10 तारखेपासून सप्टेंबरच्या बदल होईल असं अपेक्षित आहे. त्यामुळे मोठे पाऊस आपल्याला सप्टेंबरमध्ये होतील, ऑक्टोबरमध्ये होतील आणि महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्याची तारीख ही 5 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान असते. म्हणजे पूर्णपणे माघार घेतो मान्सून. त्या दरम्यान म्हणजे आता आपल्याला जसा सप्टेंबर उजाडेल तसं 10 तारखेनंतर परतीच्या पावसाचे संकेत येऊ लागतील आणि त्यानंतर मग मान्सूनचा आस मध्यावर सरकेल भारताच्या आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मोठे पाऊस सुरू होतील. त्यामुळे आपण त्या अंदाजाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. शिवाय हे अंदाज आपल्या अनुभवानुसार आपण थोडे आज आणि उद्या ब्लॉग चॅनलच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर करणार आहोत. बऱ्याचदा मॉडेलमधले अंदाज शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत, तर त्यांना आपण आपल्या भाषेत आपल्या अनुभवानुसार सांगावेत असं त्यांची अपेक्षा असते आणि आपण ते ब्लॉग चॅनलवरून सांगत असतो. अशा शेतकऱ्यांनी आपल्या ब्लॉग चॅनलचे व्हिडिओ जरूर बघावेत. गेल्या शनिवार रविवारी आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळालेला आहे शेतकऱ्यांचा. जवळपास 1 लाखाच्या वरती आपला एक व्हिडिओ गेलेला आहे आणि दुसराही व्हिडिओ 75,000च्या वरती गेलेला आहे. म्हणजे जवळपास त्या पद्धतीचे पॅटर्नचे व्हिडिओ शेतकऱ्यांना आवडतात, समजतात असा या ठिकाणचा अंदाज स्पष्ट झालेला आहे. तर असेच प्रकारचे आज आणि उद्या देखील आपण व्हिडिओ देणार आहोत. आम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांना जेव्हा स्वतःचं पीक करपत असतं तेव्हा जीव जळत असतो. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे एल निनोचं वर्ष आहे. आम्ही सुरुवातीपासून अंदाज दिलेले आहेत की हे वर्ष कसोटीचं आहे. त्यामुळे आपल्याला एवढं सोपं जाणार नाही. जरी आज पीक चांगलं दिसत असलं तरी भविष्यामध्ये त्याच्यावर संकट आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मोठ्या पाऊस आपल्याला होतील, आपल्या पाणी होईल रब्बीच्या पिकांसाठी, रब्बीचे पिकं चांगले येतील. परंतु एक लक्षात घ्या की खरीपाचं पीक ऐन मोसमामध्ये फुलं येण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि पाऊस कमी झालेला आहे. उशिरा आलेला पाऊस थोडंफार आलेल्या पिकाचा नासाडी करणारा असणार आहे, हेही मी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सर्व अंदाज आपण ब्लॉग चॅनलवर कव्हर करणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.